सुरेशदास, पंकजा मुंडे असं म्हणाला देर से आए दुरुस्त आहे. तुम्हाला असं वाटतं की असं आहे की मग दुरुस्त आहे लेकिन देर से आए? त्या काय म्हणाल्या ते मी पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर बोलल. आता नको. काल परवा त्या म्हणल्या होत्या की पुण्यामध्ये बीडचं विचारू नका. ते तुम्ही देर से आए दुरुस्त आहे ते जे म्हणलेले आहेत ते खरं आहे का खोटं आहे आधी मला बघू द्या, मग त्याच्यावर मी प्रतिक्रिया देईन. सुरेशदास, हे सगळे फोटो व्हायरल झाल्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष खरं तर तुम्ही आधी देखील अनुभवलेला आहे किंवा लोकांना ते सगळे फोटो बघून व्हिडिओ बघून नेमकं काय वाटलं असेल याची कल्पना तुम्ही स्वतः करू शकता, कारण तुम्ही स्वतः हे पाहिल्यानंतर सभागृहामध्ये तुम्ही भावूक झाला होतात. आज जी काही प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटते त्यावरून फक्त मुंडेंचा राजीनामा हे त्याचं उत्तर असू शकतं का? मुंडेंचा राजीनामा एवढंच उत्तर नाही, या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे हे त्याचं शेवटचं उत्तर आहे. आणि या सगळ्यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. हे काय प्रकरण आजच थोडे संपलं. एक राजीनामा एक किरकोळ बाब आहे. बाकीचं महत्वाचं आता पुढे आहे. हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं, या लोकांना कुठलीही संधी न मिळून देणं, जे साक्षीदार आहेत यात 150-145 साक्षीदार आहेत ते साक्षीदार टिकून ठेवणं, अधिकारी टिकून ठेवणं, याच्यामध्ये खूप मोठी पुढं अजून कसरत आहे. ती कसरत आम्ही देशमुख कुटुंबीय, मसाजोगकर आणि आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. सुरेशदास, तुम्ही असं म्हणाला होतात हे फक्त एक प्रकरण नाही, यामध्ये अनेक प्रकरणं अशी जोडली गेलेली आहेत. हे खंडणीचं हत्येचं एकच प्रकरण आहे असंही तुम्ही म्हटलात. या आधीच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्याचा देखील तपास करायला हवा. मग त्यामध्ये महादेव मुंडे यांची हत्या महादेव मुंडे 16 महिने झाला अजून काही सापडलं नाही. अजून 1, 2, 3 प्रकरणं आहेत. आता ते प्रकरणं येतील पुढं. त्यात काही प्रकरणामध्ये कोर्टाकडून गुन्हे दाखल झाले. शेवटी इथल्या परळीच्या पोलिसांनी नाही दाखल केले, शेवटी कोर्टाकडून दाखल झालेले आहे. आणि आता अनेक लोक, कारण आता सुटकेचा निश्वास सोडतील लोक की बाबा ह्या आकाच्या मागं मोठा आका नाही आहे, मग आता आपल्याला त्या ठिकाणी पुढं जायला हरकत नाही, म्हणून आता अनेक लोक फिर्यादी द्यायला येतील. सुरेशदास, या सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलला होतात. तिथे नेमकं काय घडलं हेही तुम्ही सांगितलं होतं. त्यामध्ये आणखी एक असं आहे की कृष्णा आंधळेंना मोकारपंथी या एका ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता. ज्यावेळेला संतोष देशमुखांना अशा प्रकारे निर्घृण मारहाण होत होती त्यावेळेला दहशत पसरवण्याच्या हेतूनं हा व्हिडिओ कॉल केला गेला होता. कशी मारहाण होते ते बघा हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ कॉल केला गेला होता अशी माहिती मिळते. 15 व्हिडिओ कॉल केलेत. 15 व्हिडिओ कॉल केलेत या लोकांनी. एक नाही, 2 नाही, 15 व्हिडिओ कॉल. आता ते SITने तपासणे असतील ना, कुणाला केलेत, काय केलेत, आकाला केलाय का, विष्णू चाटे छोटा आका त्याला केलाय का, सुदर्शन घुलेला बाप म्हणतो, आधीच वाल्मिक कराड म्हणलेला आहे मी जिल्ह्याचा बाप आहे. आता हे बाप म्हणू आमचे काय, आम्ही आमचे बाप कुठं नेऊन घालायचे हेच आम्हाला कळणार ना.